नमस्कार मित्रांनो, मी आकाश सर. मला असं वाटतं मी पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये आज व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. कारण पण तसंच खास आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना अगर पुढे इच्छा असेल की पोलीस भरतीमध्ये जर आपलं करिअर करायचं असेल आणि मी विचार केला की खरंच आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर पोलीस भरतीबद्दल जर डाऊट असतील तर मी खास तुमच्यासाठी मनीष यादव सरांना, जे की स्वराज्य पोलीस करिअर अकॅडमी चे संचालक आहेत, यांना मी आज तुमच्यासाठी इन्व्हाइट केले आणि सर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल पूर्ण माहिती सांगतील. शेवटी तुम्हालाही जर काही डाऊट वगैरे असतील तर सरांना मी सांगेल सर्व तुमच्या शंकांचं निरसन या पुढील व्हिडिओमध्ये त्यांनी करावं. आपली नुकतीच 12वी झाली आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की 12वी तर झाली आहे, पण पुढे काय? तर 12वीच्या नंतर भरपूर करिअरच्या वाटा असतात. त्यातली एक वाट आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलीस भरती ही अतिशय महत्त्वाची आणि काय म्हणतात त्याला, तुम्ही फायद्याची तुमची वाट ठरू शकते. बघा, जे असं करिअर असायला पाहिजे की आपल्याला ज्याच्यातून पैसा तर मिळेलच, सोबतच मान सन्मान सुद्धा मिळेल. म्हणजे मान सन्मान आणि पैसा दोन्ही गोष्टी मिळवून देणारं जर क्षेत्र कुठलं असेल तर ते महाराष्ट्र पोलीस आहे. त्याच्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण चर्चा करणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आकाश सरांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं, कारण सरांची जी मेहनत आहे ही तुमच्यासाठी खूप मोठी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ सर घेऊन येत असतात. अभ्यासाचे तर असतातच असतात, सोबतच तुम्हाला करिअरसाठी सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतील. ठीक आहे, बघा, आजचा आपला जो सेशन असणार आहे हा पोलीस भरती संदर्भात पूर्ण माहिती देणारा असणार आहे. 12वी झाली, आता पुढे काय? तर पोलीस भरती करण्यामध्ये तुम्हाला म्हणजे सुवर्ण संधी म्हणू शकतो आपण महाराष्ट्रातील मुलांसाठी. आता याच्यामध्ये पोलीस भरती करत असताना किंवा पोलीस भरतीच का करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करू. तुम्ही पोलीस भरतीच का करावी किंवा पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये पोलीस भरती का करावी, दुसरा पॉइंट आपला असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात कधी करावी, आणि तिसरा पॉइंट असणार आहे तयारी कशी करावी. या तिन्ही पॉइंटवरती आपण बोलण्याचा टप्प्याटप्प्यानं प्रयत्न करणार आहे. आपला पहिला मुद्दा असणार आहे की पोलीस भरतीच का करावी. तर पोलीस भरतीच का करावी, बघा, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे गव्हर्नमेंट जॉब, सरकारी नोकरी. आता सरकारी नोकरी हे जर बोललं तर तुम्हाला लगेचच काही दिवस आठवतील मागे गेलो तर आपण कोविडचे. आता कोविडमध्ये बघितलं आपण, बाकी सगळे प्रायव्हेट सेक्शनवाले काय होते, घरी बसलेले होते, पण सरकारी नोकरी करणाऱ्यांना पगार तर चालूच होता जरी घरी बसलेले असले तरी पण. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं किंवा इव्हन भारतात जरी बघितलं तर डिफेन्स सेक्टरवरलीच मुलं किंवा लोक हे रस्त्यावरती तुम्हाला बघायला मिळत होतं. म्हणजे हिमतीनं जर बाहेर कोण पडत होता तर आणि मार न खाता तर तो पोलीस होता, है ना. तर तुम्हाला सरकारी नोकरी हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी याच्यासाठी, की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे एकदा आपण लागलो, तुमची 6-8 महिन्याची मेहनत किंवा वर्षभराची मेहनत तुम्हाला आयुष्यभराची भाकरी देऊन जाते. म्हणजे आपण जे शिकतोय ना, हे सगळं कशासाठी शिकतोय, तर आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे किंवा बिझनेस करायचा आपल्याला काहीतरी, त्याच्यासाठीच आपण शिकत असतो. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा, नोकरी करायचीच तर सरकारी करायची. प्रायव्हेट करण्यात काही अर्थ नाहीये. करून करायचं तर मग सरकारी, नोकरीच करायची आहे तर सरकारी करणार. ठीक आहे, आणि तुम्हाला फायदा तर त्याचा लक्षात आलाच असेल. एकदा नोकरी लागली सरकारी की तुम्हाला परत तिथून काढू कोण नाही शकत. लागेपर्यंत थोडासा त्रास असतो, मेहनत करायला लागते, आणि एकदा लागल्यानंतर तुम्हाला परत तिथून बाहेर काढण्याचे चान्सेस 0% आहेत. ओके, दुसरा पॉइंट बघा, आर्थिक स्थैर्य. आता याच्यामध्ये फिक्स पेमेंट असतं. आता बाकी एखादा बिझनेस करतोय म्हटलं आपण मगाशी, की तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता. बिझनेस करत असताना आपल्याला प्रॉब्लेम्स काय असतात, की तुमची सॅलरी फिक्स नाही राहत. म्हणजे पगार जो म्हणतो की ना आपण, वेतन हा फिक्स राहत नाही. इथं तुम्हाला फिक्स सॅलरी मिळते आणि साधारणतः पोलीस दलामध्ये 30,000 रुपये इतका पगार मिळतो ट्रेनिंग पिरियडमध्ये. म्हणजे 12वी पास झालेल्या विद्यार्थ्याला 30,000 सुरुवात, आणि 1 वर्षामध्येच लगेच 40,000 पर्यंत आपण जातो. आता आर्थिक स्थैर्य ह्याच्यातून तुम्हाला मिळतं, खूप चांगली गोष्ट आहे. हे पैसा पण येतं, आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी केला होता अट्टहास असं आपण म्हणतो की नाही, आई वडिलांसाठी, आपला जो आई वडिलांचा जो मुद्दा असतो की आम्हाला काहीतरी माझ्या आई वडिलांसाठी करून दाखवायचं. आम्ही आमच्याकडे मुलं जी पोलीस भरतीची तयारी करायला येतात तर त्यांना विचारतो की तू पोलीस भरतीकडे काय येत, तर त्याचं एक कारण असतं त्यातलं की सर माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे किंवा माझं स्वतःचं स्वप्न आहे. ठीक आहे, हे काय असतं स्वप्न, हेच का असतं, तर त्याच्यामध्ये मिळणारा मान सन्मान हा खूप महत्वाचा आहे. आता आमच्याकडे एक माझा मित्र आहे, तर त्याचा भाऊ इंजिनियर आहे आणि तो स्वतः महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहे. दोघं जण ज्यावेळेस सुट्टीमध्ये गावी जातात की नाही, तर इंजिनियर असणाऱ्या मित्राकडे कोणीही विचारायला जात नाही, पण जो महाराष्ट्र पोलीसमध्ये सध्या आहे त्याच्याकडे सर्वजण विचारायला जातात की दादा, भाऊ, काका, मामा आहे ना, त्याला खूप जास्त रिस्पेक्ट मिळते समाजामध्ये, मान सन्मान खूप जास्त मिळतं. सोबतच तुम्ही एक अजून उदाहरण बघू शकता की 1000 माणसं आहेत समजा, त्याच्यामध्ये एक वर्दीतला माणूस उभा करा, तुम्हाला त्या वर्दीतल्या माणसाकडेच लोक सगळी बघताना बघायला मिळतील. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा आहे. मान सन्मान, प्रतिष्ठा, आपली जी ओळख आहे ती याच्यातून निर्माण होते.
एक कांबळे सरांचं चांगलं उदाहरण आहे बघा. कोल्हापूरचे PSI होते. त्यांचं म्हणजे ते रस्त्याने ज्यावेळेस चालायचे त्यावेळेस सगळेजण म्हणायचे की कांबळे चाललाय किंवा गंगारामचा मुलगा चाललाय. तुमची ओळख तशीच असेल. तुमच्या गावी तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस असं राहतं की आपल्या बापाच्या नावानं आपली ओळख असते. आईच्या गावी म्हणजे मामाच्या गावी जातो त्यावेळेस आपल्या आईच्या नावानं आपल्याला ओळखलं जातं. सरिताचा पोरगा है ना, किंवा संगीताचा पोरगा वगैरे असं असं. ठीक आहे. तर ही ओळख तुमचं एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर, आता हा आमचाच विद्यार्थी आहे, याचं सिलेक्शन झाल्यानंतर याची ओळख काय बनली? ज्यावेळेस तो गावाकडे जातो त्यावेळेस तर तो रस्त्याने कधी चालला असेल तर त्याला सगळेजण साहेब असं म्हणतात. ठीक आहे. आणि त्याचे वडील कधी रस्त्याने जात असतील तर त्याला गंगाराम किंवा तुकाराम जे वडिलांचं नाव आहे त्याच्याने न बोलता त्यांना साहेबांचे वडील असं म्हणतात. आई ज्यावेळेस रस्त्याने चाललेली असेल तर साहेबांची आई असं त्याची ओळख निर्माण होते. म्हणजे आपल्या कर्तृत्वानं आपल्या आई बापाची ओळख निर्माण करण्यासाठीचा हा एक महत्वाचा किंवा ही एक महत्वाची संधी आहे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. ठीक आहे. बाकी फॅमिली मेडिकल कव्हर जो आहे ना हा खूप अतिशय महत्वाचा आहे. मला सांगा सर्वात जास्त पैसे आपले कुठं खर्च होतात? म्हणजे आई वडील असतील किंवा आजोबांपासून आपण जी काही जमापुंजी एकत्र केलेली आहे तर ती एका दिवसामध्ये जाण्याचं जर ठिकाण कुठलं असेल तर ते हॉस्पिटल आहे. म्हणजे हॉस्पिटलला एका दिवसामध्ये तुम्ही जेवढं काही जमवलंय की नाही ते सुद्धा जाऊ शकतं आणि बऱ्याच लोकांचं गेलंय. ठीक आहे. पण तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असाल किंवा पोलीस भरतीच का करायची याचं हे पण कारण आहे की माझ्या फॅमिलीला पूर्णपणे मेडिकल कव्हर मिळतं. म्हणजे तुम्ही स्वतः आई वडील तुमची बहीण 18 वर्षाच्या आतमध्ये असतील तर भाऊ वगैरे समजतं या सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि प्रायव्हेटमध्ये म्हणतोय मी तुम्हाला, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही ते तर असतातच, त्याच्यासोबतच प्रायव्हेट हॉस्पिटल जसं तुम्ही बाहेर जाऊन कुठेतरी एखादा ऑपरेशन करायचं म्हटलं तर तो सुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. त्याच्यासाठीचा मेडिकल कव्हर आपल्याला महाराष्ट्र पोलिसांकडून मिळतो. ठीक आहे. त्याच्यासाठी पोलीस भरती करायची. दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांना असतं की सर मला समाजसेवा पण करायची तर या क्षेत्रातून शक्य आहे का ते? तर हो, या क्षेत्रातून सुद्धा ते शक्य आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की दंगल झाली किंवा पूर आला, आपण पुराचं उदाहरण घेऊ शकतो. पूर आल्याच्या नंतर सुद्धा त्या पुरामध्ये उतरण्याची ताकद ही महाराष्ट्र पोलिसांची आणि ते तुम्हाला वाचवताना पण बघायला मिळतात बघा. म्हणजे ती पण एक प्रकारची काय आहे, पैसे घेऊन केलेली समाजसेवा आहे. म्हणजे पगार तर चालूच आहे, सोबतच तुम्हाला एक संधी मिळते समाजसेवा करण्याची. आणि देशसेवा तर आहेच. जसं आपण सैनिक म्हणतो आपला की बॉर्डरवरती आपलं रक्षण करतोय तसं इथे आपल्याला महाराष्ट्र पोलीस रक्षण करताना बघायला मिळतात आपल्या राज्यामध्ये. आणि तुम्ही असं म्हणू शकता की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांचा मावळा व्हायला जसा मान सन्मान होता तसा आजच्या काळात महाराष्ट्र पोलीसमध्ये एक पोलीस व्हायला किंवा भारतीय सैन्यामध्ये सैनिक व्हायला मान सन्मान आहे. म्हणून आपण पोलीस भरतीकडे आलो पाहिजे किंवा पोलीस भरती आपण केली पाहिजे. ठीक आहे. बाकी वेगवेगळ्या पोलीस विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. आजकाल तुम्ही बघताय की एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला लागलेली लोक बघत असाल तर त्याच्यामध्ये एक रटाळ जिंदगी त्यांची चालू असते. काय असतं की सकाळी 9ला जायचं, संध्याकाळी 5ला यायचं, तेच काम. म्हणजे सकाळी गेल्यानंतर कम्प्युटरवरती समजा बसलो मी तर दिवसभर ते कम्प्युटरवरतीच काहीतरी करायचं आणि परत संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत तेच. ओके. तर या रटाळ जिंदगीतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला पोलीस दलामध्ये खूप चॅलेंजिंग कामं बघायला मिळतात. म्हणजे इथे तुम्ही खूप चॅलेंज असणारी कामं बघू शकता. वेगवेगळी कामं आहेत इथे. तुम्ही क्राईम ब्रँचमध्ये काम करू शकता. म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये तुमचा सहभाग असू शकतो. दुसरी गोष्ट तुम्ही सायबर सेलमध्ये आजकाल बघतो आपण ऑनलाईन फ्रॉड खूप चाललेत है ना, तर त्यांना पकडण्यासाठीचे तुमचा इथे इन्व्हॉल्वमेंट असू शकते. ट्रॅफिकचे जे नियमन असतं ते सुद्धा तुम्हाला करण्याची संधी मिळते. म्हणजे चॅलेंजिंग कामं आहेत बरीच. एखादी अँब्युलन्स अडकलेली असेल तर तिला बाहेर काढताना तुम्ही पोलीस बघितलेला असेल. ठीक आहे. तर ती सुद्धा एक संधी तुम्हाला याच्या माध्यमातून मिळते. एटीएस सारखं, आता एटीएस म्हणजे तुम्हाला आपण म्हणू शकतो की समजा दहशतवादी हल्ला झाला तर तिथेही तुम्हाला देशाच्या सेवेसाठी त्यांच्यासोबत विरोधात दहशतवाद्यांच्या लढण्याची संधी मिळते. QRT असेल, फोर्स 1 असेल, याच्यामध्ये तुम्हाला VIP जे काही मुवमेंट असतात त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता ऍज अ प्रोटेक्शन म्हणून. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काम करता येतं. म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते आणि खूप चॅलेंजिंग जॉब आहे आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून मिळते. ठीक आहे. म्हणून मला पोलीस भरती करायचं हे लक्षात घ्या. म्हणजे आपण सुरुवातीपासून म्हणत होतो की नाही की पोलीस भरतीच का? तर पोलीस भरतीच का त्याचं कारण ही होती की आपण पोलीस भरती करण्याच्या मागचं ही अनेक कारण आहेत. त्यातला अजून एक कारण बघा, खेळातील आवडीनिवडीनुसार तुम्ही पोलीस संघात खेळण्याची सुद्धा तुम्हाला संधी मिळते. आता आमच्याकडे एक रोहन सोनवणे म्हणून मुलगा आहे. तर त्याला क्रिकेटची खूप आवड होती. तो क्रिकेट खेळत असताना त्याला असं वाटायचं की पोलीसमध्ये गेल्यानंतर आपलं क्रिकेट बंद. पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे की आज तो मुलगा मुंबई पोलीसच्या क्रिकेट टीमच्या म्हणजे ती क्रिकेट टीम मध्ये खेळतो. आणि महत्वाचं म्हणजे मला काही दिवसांपूर्वी त्याचा फोन आला. तो म्हटला की सर आज मला पोलीस झाल्याचा अभिमान वाटतोय. त्याचं कारण असं होतं की तो सचिनला भेटला वानखेडे स्टेडियमवरती. तर त्याच्यामुळे इथं तुमची इतरही स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही खेळाडू म्हणून पण इकडे खेळू शकता
मुंबई पोलीस टीम मध्ये खेळू शकता किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात पोलीस व्हाल त्या जिल्ह्याच्या टीम मध्ये तुम्हाला खेळता येतं. फक्त क्रिकेटच असं नाही, प्रत्येक गेम हा पोलीस दलामध्ये खेळला जातो. ठीक आहे, आणि ते पण पगार घेऊन. महत्वाचं ते. बाकी सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हे राहतं की माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं. तर आई बापाचं नाव छातीवर घेऊन मिरवण्याची जी संधी आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त पोलीस दलामध्ये बघायला मिळते. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं तर आपला हा स्टुडंट आहे की त्याची आई आहे, त्याचे वडील आहेत. ठीक आहे, आणि हा तो विद्यार्थी आहे स्वप्नील नावाचा. तुमची जी नेम प्लेट बनते ना ती नेम प्लेट अशी बनते. आता स्वप्नील कुसुम शैलेंद्र सूर्यवंशी म्हणजे स्वतःचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम अशा पद्धतीचं, म्हणजे थोडक्यात आपल्या आई बापाला छातीवरती घेऊन मिरवण्याची जी संधी आहे ती सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस देत असतो. ठीक आहे. बाकी पोलीस भरतीची आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत, म्हणजे आपण आता झालं की का करायची पोलीस भरती याची तुम्हाला कारणं मिळाली असतील आणि तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट आली असेल की मला पोलीस भरती करायची आहे. ओके. बाकी तुमच्या ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत अभ्यासाच्या वगैरे. आणि महत्वाचं म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, चॅनल सोबत राहायचं, शेअर सुद्धा करायचं. ठीक आहे. बघा पोलीस भरतीसाठी आवश्यक गोष्टी काय, चला ठीक आहे, का करायची का आली, मग मला काय काय माझ्याकडे असायला पाहिजे मग मी पोलीस भरती करू शकतो. तर याच्यामध्ये तुमच्याकडे जर शारीरिक आणि शैक्षणिक गोष्टी बघितल्या तर शैक्षणिक तुमच्या लक्षात आलं की 12वी नंतर आपल्याला पोलीस भरती करता येते. ओके. मग शारीरिक मध्ये पुरुषांमध्ये हाईट किती लागते, 165 सेंटीमीटर लागते, महिलांमध्ये 155 सेंटीमीटर असते. आता याच्यामध्ये जर तुमची हाईट कमी असेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही, तुमचं वय कमी आहे अजून, तर ते हाईट तुमची वाढणार आहे. एक्सरसाइज वगैरे प्रॉपर असेल तर अजून हाईट वाढेल. वयोमर्यादा काय असते की कमीत कमी तुम्ही 18 वर्षामध्ये भरती देऊ शकता, तयारी आधीपासूनच करू शकता. 16-17 वर्षापासून तयारी करू शकता. आमच्याकडे तर इव्हन 11वी पासून मुलं तयारी करतात. ओके. 28 ही कमाल, म्हणजे जास्तीत जास्त जर खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीमध्ये जर आपण येत असू तर 28 वर्ष वयोगट असतं लास्ट. आणि इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजे सगळेच ओबीसी, एससी, एसटी, एनटीचे सगळे प्रवर्ग, एसबीसी, या सगळ्यांना 33 वर्षापर्यंत पोलीस भरती करता येते. त्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगला आणि लवकर मिळतो. आता आपला जो शेवटचा टप्पा असणार आहे, या शेवटच्या टप्प्याकडे आपण जाऊयात. शेवटच्या मुद्द्यामध्ये बघा की पोलीस भरती करायची का हे आपल्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये काय काय लागतं हेही आपण बघितलं. आता महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात कधीपासून करायची, म्हणजे तयारीची जी सुरुवात आहे ही आपण कधीपासून केली पाहिजे. तर मित्रांनो, आता तुमची 12वी झालेलीच आहे, बरोबर, तर तुम्ही लगेचच तयारीला लागलं पाहिजे. जर तुम्ही उशीर केलात तर काय परिणाम होऊ शकतं आणि जर लवकर तयारी चालू केली तर काय फायदा होऊ शकतो, हे दोन गोष्टी आपण बघणार आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे की याच्यामध्येच आपण पुढे बघणार आहे ते. ठीक आहे. बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे तुमची आत्ताच 12वी झाली आहे तर तुम्हाला अभ्यासाची सवय असते, अभ्यासाचा एक टच असतं तुम्हाला, म्हणजे तुमचा मॅथ्स असेल किंवा इतर जे काही सब्जेक्ट आहेत आपले त्याचा तुम्हाला म्हणजे अभ्यासाची सवय लागलेली असते. तर ती सवय जर उशिरा तयारी केली, एखादा 26व्या वर्षी कॉलेज सोडून 4-5 वर्षांनी जर तयारीला गेला तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याला अभ्यासाची सवय नसते, त्याला स्वतःला सवय लावून घ्यावी लागते. आता तुम्हाला त्याची गरज लागणार आहे का, नाही लागणार, कारण तुम्ही स्वतःच ऑलरेडी अभ्यासाच्या त्या फ्लो मध्ये आहात. तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल की लेखीसाठी तुम्ही खूप लवकर प्रिपेअर व्हाल. ओके. दुसरं, कमी वयात इतर जबाबदाऱ्या कमी असतात, त्यामुळे भरतीला भरपूर आणि व्यवस्थित वेळ देता येतो. आता तुम्ही FY ला असाल, SY ला असाल तर तुमच्यावरती फॅमिलीची काय जबाबदारी असते का, तर नसते. तिथं आपले आई वडील सक्षम असतात, ते करतच असतात. ओके. ग्रॅज्युएशन नंतर तुमच्यावरती एक वेगळी जबाबदारी असते, एक कुटुंबाची जबाबदारी असते. काही लोक तर लवकर लग्न करतात, मग त्यांच्यावरती अजून वेगळी कुटुंबाची जबाबदारी, त्याला नोकरी कंपल्सरी करायचीच आहे. पण तुमचं आता तसं आहे का, तर नाही. आपण काय करू शकतो, वेळ जास्तीत जास्त देऊ शकतो, कारण आपण FY ला असताना समजा जर तयारी चालू करतोय किंवा SY ला असताना तयारी जर चालू करतोय तर आपल्याकडे खूप वेळ असतं. कॉलेज करत करत पोलीस भरती करायचे. आणि याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की रिझल्ट हा सर्वाधिक जर कुठे येत असेल तर तो 18 वर्ष ते 23 वर्ष वयोगटामध्ये सर्वाधिक रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यातून कुठे बाहेर जाता कामा नये, तुम्ही सुद्धा त्या फ्लो मध्ये यायला पाहिजे. ओके. बाकी ग्रॅज्युएशन करता करता पोलीस भरती तुम्ही करू शकता. 12वी नंतर तयार करणारा मुलगा तुमच्या समोर दिसतोय आणि ग्रॅज्युएशन नंतर तयारी करणारा मुलगा तुमच्या समोर दिसतोय. हे तुम्हाला फक्त माहितीसाठी आपण असं दाखवलंय. इथं तुम्हाला एक खुश मुलगा दिसतोय, इथं थोडासा स्ट्रेसमध्ये असणारा मुलगा दिसतोय. कारण आता आपण जे काही बोललो, उशिरा जर तयारी चालू केली तर फॅमिली प्रेशर, परत नोकरीचं प्रेशर, समजतंय, आणि मेंटल हेल्थ ही स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मॅटर करते. म्हणजे तुम्ही अभ्यासात भले हुशार असाल पण मेंटली जर डिस्टर्ब असाल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नुकसान 100% होणार. जर आपण मेंटली खुश असू, थोडक्यात असं म्हणायचं आहे की मला, जर तुमचं मेंटल हेल्थ चांगली असेल तर तुम्हाला लवकर तयारीला
चांगलं राहतं. त्याच्यात अभ्यासामध्ये एक एनर्जी येते. ओके. आणि इकडे तुम्हाला टेन्शनमध्ये कोणी अभ्यास करू शकत नाही आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा मेंटली फ्री राहूनच करावा लागतं. ठीक आहे. एखाद्या वर्षी समजा आपल्याला अपयश आलंच, तर तुमच्याकडे अजून वेळ असतो. म्हणजे समजा तुम्ही एफ-वायला आहे ना, तर एफ-वाय वरून कुठे जाणार आहे? एस-वायलाच जाणार आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज मॅटरच नाही करत. तुम्ही 90% जरी पाडले, तरी पण एस-वायला जाणार आहे. 95 पाडले, तरी पण एस-वायला जाणार आहे. पण पोलीस भरतीमध्ये एकदा सिलेक्ट झालं, तर तुम्हाला या पुढच्या कुठल्याच गोष्टींची आवश्यकता लागणार नाही. ठीक आहे. कमी वयात फिटनेस चांगला असतो बघा. म्हणजे एनर्जी आणि स्टॅमिना खूप जास्त असतं. जर कमी एज असेल तर. म्हणजे तुम्ही 18-19 वर्षाचा मुलगा पळताना बघा आणि 32 वर्षाच्या मुलाला पळायला सांगा. तर त्याच्यामध्ये फरक तुम्हाला लगेच जाणवेल. 18-19 वर्षाचा मुलगा खूप चांगल्या पद्धतीने पळू शकतो कारण त्याचा स्टॅमिना आणि त्याची एनर्जी खूप चांगली असते. ठीक आहे. त्याच्यामुळे मैदानीत तुम्हाला फायदा होतो. मैदानीमध्ये तुमचे जे रनिंग आहेत, त्याच्यामध्ये मिळणारे मार्क्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात. भरतीसाठी काय लागतं? तर याच्यामध्ये मैदानी असते आणि लेखी परीक्षा असते. धावणे आणि गोळाफेक हे 2च इव्हेंट आहेत. मुलींसाठी इथं 800 मीटर रनिंग आहे आणि मुलांसाठी 1600 मीटर रनिंग करावी लागते आणि 100 मीटर दोघांसाठी सुद्धा आहे आणि गोळाफेक सुद्धा दोघांसाठी आहे. लेखी परीक्षेमध्ये हे नॉर्मल विषय आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता याचं. ओके. बाकी जो काही आपण आतापर्यंत बघितलं, याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजनाची गरज असते. म्हणजे कुठलीही गोष्ट जर करायचं म्हटलं, तर आपल्याला नियोजन खूप मॅटर करतं आणि त्याची दिशा योग्य असायला पाहिजे. ओके. तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजनासाठी तुम्ही योग्य दिशेने जाण्यासाठी जर तयारी करायचं म्हटलं, तर यश तुम्हाला नक्की मिळतं आणि लवकर मिळतं. याच्यासाठी तुम्ही आम्हाला काय करू शकता, फ्री माहितीसाठी म्हणजे एखादा काउन्सिलिंग तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट व्हिजिट करू शकता. अकॅडमीचा ॲड्रेस दिसतोय तुम्हाला. सोबतच कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही डायरेक्ट कॉलवरती सुद्धा माहिती घेऊ शकता. ठीक आहे. बाकी आकाश सरांचे मी धन्यवाद मानेन. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं हे अरेंजमेंट केलं इथे आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे त्यांना असं होतं, की माझ्या सबस्क्रायबरना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे सर. करिअरच्या वाटा त्यांच्यासाठी दिसल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा युट्यूबर म्हणू शकतो किंवा एखादा शिक्षक म्हणू शकतो आपण, की आपल्या मुलांसाठी एवढी चांगली आत्मीयता ठेवू शकतो. ठीक आहे. हे कमी बघायला मिळतं. म्हणून तुम्ही सरांसोबत कायम जोडले राहा. आकाश सर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक आहे. बाकी आजचा सेशन कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगायचं आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क सुद्धा करू शकता. धन्यवाद.